नमस्कार मंडळी, माझं नाव निलेश पाराटे, राहणार शिरूर, जिल्हा पुणे. युवा रंगतरंग या यूट्यूब चॅनेल मार्फत आयोजित राज्यस्तरीय कवितेच्या स्पर्धेसाठी मी ही कविता आपल्यासमोर सादर करत आहे. कवितेचा विषय आहे बळीराजा. कवितेला सुरुवात करतो. कष्ट करून थकल्या जीवाची ऐका हो कुणीही कहाणी. कष्ट करून थकल्या जीवाची ऐका हो कुणीही कहाणी. आम्ही शेतकऱ्याची अवलाद नाही करणार कुणाची पायधरणी. झाली नांगरणी आणि केली पेरणी. झाली नांगरणी आणि केली पेरणी. आणखी किती करावी धडपड. झाली झोळी फाटकी आता आणि खिशालाही पडलंय भगदड. टाचा झिजल्या आणि केसही गेले. टाचा झिजल्या केसही गेले. वाहून काळ्या आईच्या सेवेत. आम्हालाही पाहिजे धान्य रूपी अमृत. किती राहावं गरिबांच्या रांगेत. आम्हाला म्हणती जग सगळे, आम्हाला म्हणती जग सगळे. जगाचा पोशिंदा आणि बळीराजा. आम्ही खातो शिळी भाकर तरी नाही राहणार उपाशी ही प्रजा. पावसाचं म्हणाल तर कशाला काढू दुखावरच्या खपल्या. पावसाचं म्हणाल तर कशाला काढू दुखावरच्या खपल्या. कोण देत आमच्या मालाला भाव नुसत्याच आश्वासन देणाऱ्या बाहुल्या. बिचारा बळीराजा काबाड कष्ट करून 4 घास पिकवतो. बिचारा बळीराजा काबाड कष्ट करून 4 घास पिकवतो. बाजारात लागला तर सट्टा नाहीतर स्वतःला विकून येतो. विषासाठी नसेल पैसे तर बळीराजा घेतो झाडाला फाशी. विषासाठी नसेल पैसे तर बळीराजा घेतो झाडाला फाशी. अहो नका विचारू आता त्याची अवस्था झाली आहे कशी. पण शेतकरी मित्रांनो, चालणं आता भाग आहे. चालणं आता भाग आहे. थकल्या जरी येथे वाटा. आलं नाही पीक जरी मेहनतीनेच काढायचा काटा. झालं जरी कर्ज डोक्यावर, झालं जरी कर्ज डोक्यावर तरी जीव मात्र देणार नाही. नको सरकारची भीक आम्हाला, हा पाठीचा कणा कधी वाकणार नाही. दिवस रात्र वावरात राबून काढू आम्ही कष्टाचे मोती. दिवस रात्र वावरात राबून काढू आम्ही कष्टाचे मोती. मातीशी आहे नाळ आमची आणि पशु पक्षी हीच आमची नाती. कोपला जरी निसर्ग तरी सुटली नाही आमची आशा. कोपला जरी निसर्ग तरी सुटली नाही आमची आशा. या मनगटात आहे भरलेली उज्ज्वल भविष्य पेरायची नशा. रडायचं नाही शेतकरी मित्रांनो, रडायचं नाही शेतकरी मित्रांनो. आता आपल्याला फक्त लढायचं. नशीब असो की अपयश त्याला फक्त गाडायचं. शरीर पोळणाऱ्या उन्हाची आता सवय झाली आहे. शरीर पोळणाऱ्या उन्हाची आता सवय झाली आहे. झालो जरी जर्जर तरी पुन्हा उठण्याची उर्मी आहे. आले जरी वाटेत तुफान, आले जरी वाटेत तुफान तरी आता माघार नाही. आणि वादळांना घाबरून फिरणं या पावलांनाही पसंत नाही. सांगतो आता छाती ठणकावून, सांगतो आता छाती ठणकावून. नशिबात तुकन दाखव तुझा माज. आम्ही कास्तकरी आहोत तयार सदा. घुमणार फक्त आमचाच आवाज. नशिबात तुझे भरले दिवस, नशिबात तुझे भरले दिवस. आता आमच्याशी आहे गाठ. तुला ठेचून काबाड कष्टाने इथेच रोवणार झेंडा छातीत ताट. ढासळला जरी बुरुज आमचा, ढासळला जरी बुरुज आमचा तरी निधड्या छातीची ढाल आहे. आज जरी दिवस आम्हाला लुटणाऱ्यांचा तरी येणारा शेतकऱ्यांचाच काळ आहे. तरी येणारा शेतकऱ्यांचाच काळ आहे. धन्यवाद. नमस्कार. ग्रामीण अस्तित्व बहुउद्देशीय शिक्षण संस्था यामार्फत आयोजित ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धा. यात मी स्पर्धक पल्लवी ठवकर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाऊस. पाऊस आणि शेतकरी बाप यांचं अनमोल नातं आहे. पावसाच्या ओल्या रिमझिम धारा, पावसाच्या ओल्या रिमझिम धारा. त्यात तुझ्या आठवणींचा पसारा, त्यात तुझ्या आठवणींचा पसारा. अश्रूही माझी दोडातून निघली, अश्रूही माझी दोडातून निघली. त्यांना जणू वाहण्याची संधी भेटली, त्यांना जणू वाहण्याची संधी भेटली. पावसाच्या ओल्या रिमझिम धारा. वासरालाही हवा गाईचा आसरा, वासरालाही हवा गाईचा आसरा. जसा हळूवार स्पर्श करतो वारा, जसा हळूवार स्पर्श करतो वारा. आजही आठवतो तुझ्या रागाचा पारा, आजही आठवतो तुझ्या रागाचा पारा.
पाऊस आणि तू म्हणजे अनमोल नातं, पाऊस आणि तू म्हणजे अनमोल नातं. आहे अम्मा तुझ्या सोबतीची वाट, आहे अम्मा तुझ्या सोबतीची वाट. म्हणता सरेल रात येईल पहाट, म्हणता सरेल रात येईल पहाट. आजही अम्मा तुझ्या येण्याची वाट, आजही अम्मा तुझ्या येण्याची वाट. पावसाच्या ओल्या रिमझिम धार, तू नसल्याने कुटुंबाचा विचार सारा, तू नसल्याने कुटुंबाचा विचार सारा. छोट्या खांद्यावर देखील कुटुंबाचा भारा, छोट्या खांद्यावर देखील कुटुंबाचा भारा. पिलांनाही हवा चिमण्यांचा सहारा, पिलांनाही हवा चिमण्यांचा सहारा. पावसाच्या ओल्या रिमझिम धारा, तू नसल्याने कुटुंबाचा विचार सारा. पावसाच्या ओल्या रिमझिम धारा, तू गेल्यापासून गिळलाच नाही पोटभर चारा, तू गेल्यापासून गिळलाच नाही पोटभर चारा. तुझ्या सोबतीची मजा होती वेगळी, तुझ्या सोबतीची मजा होती वेगळी. दुःखी आणि कष्टी प्रवास आता सगळी, दुःखी आणि कष्टी प्रवास आता सगळी. पाऊस येताच तुझ्या गालावर खडी उमटावी, पाऊस येताच तुझ्या गालावर खडी उमटावी. जणू हिरव्या सोन्याची तहान त्याने भागवावी, जणू हिरव्या सोन्याची तहान त्याने भागवावी. पाऊस थांबला आणि शेतकरी बाप माझा निजला, पाऊस थांबला आणि शेतकरी बाप माझा निजला. अश्रू देखील त्यात माझा पाझरला, आज तुझ्या आठवणीत पावसात अश्रू देखील माझा पाझरला. धन्यवाद. रसिक मित्र हो, नमस्कार. युवा रंगतरंग आयोजित ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीसाठी दिलेल्या विषयांपैकी एका विषयावरती कविता सादर करतोय. नमस्कार, मी अक्षय मारुती इळके, इचलकरंजी, कोल्हापूर येथून माझी कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे ती अजूनही उपेक्षितच, ती अजूनही उपेक्षितच. तिला ज्ञात आहे तिचा अधिकार, पण त्याची जाणीव असूनही नसल्यासारखी का बरं वागते ती. तिला ज्ञात आहे तिचा अधिकार, पण त्याची जाणीव असूनही नसल्यासारखी का बरं वागते ती. कदाचित वाटत असेल तिला, कदाचित वाटत असेल तिला, केलाच याचा विरोध तर करेल हा चिंधड्या चिंधड्या माझ्यातील बाईच्या. कदाचित वाटत असेल तिला, केलाच याचा विरोध तर करेल हा चिंधड्या चिंधड्या माझ्यातील बाईच्या. तिला शोधायचा होता प्रकाशाचा मार्ग, तिला शोधायचा होता प्रकाशाचा मार्ग, तिला दिसला होता प्रकाशही. तिला शोधायचा होता प्रकाशाचा मार्ग, तिला दिसला होता प्रकाशही. पण तू कवाडच लावून घेतलीस दाराची आणि लावून टाकलंस बाहेरून पुरुषी सत्तेचा कडिकोयंडा. पण तू कवाडच लावून घेतलीस दाराची आणि लावून टाकलंस बाहेरून पुरुषी सत्तेचा कडिकोयंडा. तिच्या स्पर्शाने होतात इथली मंदिरं अपवित्र, तिच्या स्पर्शाने होतात इथली मंदिरं अपवित्र, मग शिंपडलं जातं गोमूत्र. तिच्या स्पर्शाने होतात इथली मंदिरं अपवित्र, मग शिंपडलं जातं गोमूत्र आणि घातला जातो अभिषेक, तोही एका मादीच्याच स्तनातून पिळलेल्या दुधाचा. तिच्या स्पर्शाने होतात इथली मंदिरं अपवित्र, मग शिंपडलं जातं गोमूत्र आणि घातला जातो अभिषेक, तोही एका मादीच्याच स्तनातून पिळलेल्या दुधाचा. आज ट्रेंडिंगच्या या जमान्यात लावलं जातं तिचं नाव आपल्या नावाच्या पुढे. या ट्रेंडिंगच्या जमान्यात लावलं जातं आपल्या नावाच्या पुढे तिचं नाव, पण कागदोपत्री मात्र कुठेच मिळत नाही तिनं सोसलेल्या 9 महिन्यांच्या वेदनांना भाव. पण कागदोपत्री मात्र कुठेच मिळत नाही तिनं सोसलेल्या 9 महिन्यांच्या वेदनांना भाव. आज एक बाई जरी पोचली असली चंद्रावर, तरी दुसरी हातात फुंकारी घेऊन आजही संसार थाटते धुराडलेल्या घरात. एक बाई जरी पोचली असली चंद्रावर, तरी दुसरी हातात फुकारी घेऊन आजही संसार थाटते धुराडलेल्या घरात. ती कधीच धरत नाही हट्ट सोन्याच्या 2-4 मण्यांचा, ती कधीच धरत नाही हट्ट सोन्यांच्या 2-4 मण्यांचा. तिला हवा असतो नवऱ्याच्या चेहऱ्यावरती पाय पसरून बसलेला फक्त आनंद, तिला हवा असतो नवऱ्याच्या चेहऱ्यावरती पाय पसरून बसलेला फक्त आनंद, फक्त आनंद. मनपूर्वक धन्यवाद. इफादतों की तरह मैं ये काम करता हूँ, इफादतों की तरह मैं ये काम करता हूँ, मेरा उसूल है कि पहिले सलाम करता हूँ. मी गौरव सुनील उंबरकर, राहणार कांदळी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ. भव्य ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेचा एक स्पर्धक. माझ्या कवितेचं नाव आहे बळीराजा. ऐका तुम्ही ही बळीराजाची कथा, ऐका तुम्ही ही बळीराजाची कथा, विचित्र त्याची ही जीवन कथा, विचित्र त्याची ही जीवन कथा. सद्गुणी दैत्यराज असा प्रल्हादाचा नातू
सद्गुणी दैत्यराज असा प्रल्हादाचा नातू, हृदयी ज्याला गर्व असे हिरण्यकश्यपाचा पणतू, हृदयी ज्याला गर्व असा हिरण्यकश्यपाचा पणतू. दानशूर मोठा राज्य त्याचे नवखंडी, दानशूर मोठा राज्य त्याचे नवखंडी, ज्योतिबा भैरोबा मसोबा हे सर्व त्याच्या संगती, ज्योतिबा भैरोबा मसोबा हे सर्व त्याच्या संगती. राजा शेतकऱ्याचा आहे बळीराजा, राजा शेतकऱ्याचा आहे बळीराजा, करुणी पेरणी नवमूल्य नवदिशांची, करुणी पेरणी नवमूल्य नवदिशांची, जगाला दाखविली त्याने योग्य दिशा, जगाला दाखविली त्याने योग्य दिशा. आर्य सेनापती वामन, आर्य सेनापती वामन जो श्री विष्णूचा अवतार, आर्य सेनापती वामन जो श्री विष्णूचा अवतार, मागून 3 पग जमीन, मागून 3 पग जमीन, करतो त्याच्या अहंकारावर प्रहार, करतो बळीराजाच्या अहंकारावर प्रहार. जाऊन पाताळ लोकी, बघा जाऊन पाताळ लोकी रचली त्याने महाकथा, जाऊन पाताळ लोकी रचली बळीराजाने महाकथा, म्हणून बळीचे राज्य येऊ ही रूढ झाली प्रथा, म्हणून बळीचे राज्य येऊ ही रूढ झाली प्रथा. मित्रहो, ऐका तुम्ही ही बळीराजाची व्यथा, ऐका तुम्ही ही बळीराजाची व्यथा, पूर्वी चित्र त्याची ही जीवन कथा, विचित्र त्याची ही जीवन कथा. आज मात्र वेळेनुसार राजाचेही चित्र पालटले, आज वेळेनुसार राजाचेही चित्र पालटले. धन संपत्ती सन्मान हे सर्व सुख हरवले, धन संपत्ती सन्मान हे सर्व सुख हरवले. नाही राहिले स्वप्न, नाही राहिला राजवाडा, नाही राहिले स्वप्न, नाही राहिला राजवाडा. आज त्यांचा संसाराचा तुटून पडतो या गाडा, आज त्यांच्या संसाराचा तुटून पडतो या गाडा. 2 घास मिळवण्यासाठी आजचा बळीराजा गाळत आहे घाम, 2 घास मिळवण्यासाठी आजचा बळीराजा गाळत आहे घाम. संगतीला त्यांच्या कुटुंबाचे हातही करतायत काम, संगतीला त्यांच्या कुटुंबाचे हातही करतायत काम. 2 घासाचे सुख मिळताच कर्जाचे ते चटके, 2 घासाचे सुख मिळताच कर्जाचे ते चटके. वरून निसर्गही लावतोय त्यांना हे परिस्थितीचे फटके, वरून निसर्गही लावतोय त्यांना हे परिस्थितीचे फटके. दुबार पेरणीची पुन्हा पुन्हा वेळ येईल, दुबार पेरणीची पुन्हा पुन्हा वेळ येईल. ऑनलाईन शिक्षण मुलाचे तर त्याला कुठून आणावा मोबाईल, ऑनलाईन शिक्षण मुलाचे तर त्याला कुठून आणावा मोबाईल. जरी असेल जुनी ती बळीराजाची भाकड कथा, ऐका जरी असेल जुनी ती बळीराजाची भाकड कथा, पण तुम्ही कोणी जाणणार का हो आजच्या खऱ्या बळीराजाची व्यथा, पण तुम्ही कोणी जाणणार का हो आजच्या खऱ्या बळीराजाची व्यथा. एक राजा तोही होता, एक राजा तोही होता आणि एक राजा हाही आहे, एक राजा तोही होता आणि एक राजा हाही आहे. पण प्रश्न मला एकच आहे की आपला बळीराजा कोण आहे, पण प्रश्न मला एकच आहे की आपला बळीराजा कोण आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सुतेश गणेश भगत, जिल्हा रायगड इथून एक कविता सादर करत आहे. माझ्या कवितेमध्ये पूर्वीपासून चालत आलेल्या स्त्रीविषयक उपेक्षितपणा ते थेट आज 21व्या शतकात आपल्याला पाहायला मिळतं. त्याविषयी माझ्या कवितेचं शीर्षक आहे ती अजूनही आहे उपेक्षित. युगांपासून चालत आलेल्या त्या गोष्टी, युगांपासून चालत आलेल्या त्या गोष्टी पुन्हा एकीला पावित्र्य दाखवण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागली, तर पुन्हा एकीला जोगाला पाण्याला लावली. अरे अगदी स्त्रीच काय, देवसुद्धा होत्या अनेक युगांपासून व्यतीत. अरे अगदी स्त्रीच काय, देवसुद्धा होत्या अनेक युगांपासून व्यतीत. म्हणून मी बोलतो ती अजूनही आहे उपेक्षित. ती महिषासुरमर्दिनी, ती काली, ती लक्ष्मी, ती सरस्वती, ती रणरागिणी लक्ष्मीबाई, तीच माता जिजाई. एवढे रूपात ह्या स्त्री जातीचे, एवढे रूपात ह्या स्त्री जातीचे. अरे अगदी त्या स्त्रियांसारखेच आजच्या स्त्रीला हे सन्मान द्या, हेच आहे मला अपेक्षित. म्हणून मी बोलतो ती अजून आहे उपेक्षित. आजच्या 21व्या शतकात आपण अनेक आजूबाजूला हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या प्रकरण बघतोच, त्याबद्दलच हे कळवं. आजच्या या 21व्या शतकात अनेक कळे अंमलतच नाही, आजच्या 21व्या शतकात अनेक कळे अंमलतच नाही आणि उमलल्या तर त्यांना तर जगूही देत नाही. अरे तीही आहे एक मनुष्य जात, नका जालू तिला दिव्यासाठी. अरे तीही आहे एक मनुष्य जात, नका जालू तिला दिव्यासाठी, नका ठेवू तिला वंचित. म्हणून मी बोलतो ती अजूनही आहे उपेक्षित. जन्मास आली तरी जगणे नाही तिचं सोपं, जन्मास आली तरी जगणे नाही तिचं सोपं. आधी घरातलं पितृ अगदी राज्य, मग सासरच्या जबाबदारीसाठी सज्ज. लग्नात द्यावी लागते हुंडारूपी संपत्ती, लग्नात द्यावी लागते हुंडारूपी संपत्ती, नाहीतर लागते साडीला तिच्या बत्ती. अरे का होत आहेत असले व्यवहार या स्त्री जातीत, अरे का होत आहेत असले व्यवहार या स्त्री जातीत. म्हणून मी बोलतो ती अजूनही आहे उपेक्षित. कधी तिलाही वाटत असेल कुठेतरी निघून जावं, कधी तिलाही वाटत असेल कुठेतरी जाऊन जीव द्यावा. मग
मग आठवतात ते तिचे आई बाबा, तिचा नवरा आणि तिची लेकरे. मग आठवतात तिचे आई बाबा, तिचा नवरा आणि तिची लेकरे. मग शेवटी तीही म्हणते हे सर्व नशिबाचेच भोगणे. अरे जीव जडून ठेवते ती सर्व तिच्या नाती. जीव जडून ठेवते ती तिच्या सर्व नाती. म्हणून मी बोलतो ती अजूनही आहे उपेक्षित. का अजूनही त्या अंतराच्या वाटेत तिला चालताना वाटते भीती. का त्या अंतराच्या वाटेत तिला चालताना अजून वाटते भीती. चालताना मनात एकच भासते, कोणी माझा पाठलाग तर करत नाही ना, याच भीतीची मनात बसते. अरे काय कायद्याच्या दुनियात ती चलते आजही भीत. अरे का त्या कायद्याच्या दुनियात आजही चालते ती भीत. म्हणून मी बोलतो ती अजूनही आहे उपेक्षित. ते दिल्लीचं निर्भया बलात्कार प्रकरण, ते हैदराबादचं चित्तथरारक स्वैराच्या. ते दिल्लीतलं निर्भया बलात्कार प्रकरण ते हैदराबादचं चित्तथरारक स्वैराच्या. एवढेच नव्हे तर होत आहेत 1-2 वर्षांच्या चिमुकलींवर बलात्कार. समाजात दिवसेंदिवस वाढत आहेत मनोविकृत व्यभिचार. अरे नकारे असे मिसलो आयुष्य तिचे माती. नकारे असे मिसलो आयुष्य तिच्या माती. म्हणून मी बोलतो ती अजूनही आहे उपेक्षित. शेवटचं कडवं संपूर्ण कवितेचं सार आहे यात. अपमान करू नका तिचा, तिच्यावरच ते सारे विश्व चालतं. संपूर्ण मनुष्याचा तिच्या पोटी जन्म घेतं आणि तिच्याच खुशीत वाढतं. अरे नका विसरू रे तिचे उपकार. मोठे होतो आपण तिच्या पंखांच्या पातीत. पण तरीही मी म्हणतो ती अजूनही आहे उपेक्षित. शेवटी एकच सांगणं हे माझं, नका ठेवू तिला असं उपेक्षित. सन्मान करा स्त्री जातीचा, हेच आहे मला अपेक्षित. धन्यवाद. नमस्कार, मी हर्षदा पाटील आपल्यापुढे एक कविता सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे व्यथा उपेक्षित स्त्रीची. स्त्री जन्मात तुझी कहाणी, स्वातंत्र्य होऊन 73 वर्षे झाली, तरीही तू अजूनही का बरं उपेक्षितच? प्रश्न पडलाय तिला, उत्तर काही सापडेना. पुनर्जन्म होतो रुजवताना बीज, होतं का तिच्या सहनशीलतेचे चीज? तरीही ती अजूनही का बरं उपेक्षितच? प्रश्न पडलाय तिला, उत्तर काही सापडेना. जन्म देते कन्येला, अट्टास असतो पुत्राचा, कधी बदलेल हा विचार या समाजकंटकांचा? तरीही ती अजूनही का बरं उपेक्षितच? प्रश्न पडलाय तिला, उत्तर काही सापडेना. मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही शिकवा छान, दिले जातात नारे, खरंच दिले जातात का मुलींना प्राधान्याने शिक्षणाचे धडे? तरीही ती अजूनही का बरं उपेक्षितच? प्रश्न पडलाय तिला, उत्तर काही सापडेना. स्त्रियांनी घेतली उत्तुंग भरारी, तोडल्यात अंधश्रद्धेच्या रूढी, तरीही ती अजूनही का बरं उपेक्षितच? प्रश्न पडलाय तिला, उत्तर काही सापडेना. स्त्रीने घेतले झेप चंद्रावर, अभिमानाने फडकवलाय झेंडा जगावर, तरीही ती अजूनही का बरं उपेक्षितच? प्रश्न पडलाय तिला, उत्तर काही सापडेना. विवाह बंधनात घेते स्त्री फेरे 7, पाळले जातात का ते पुरुषांकडून आयुष्यभरात? तरीही ती अजूनही का बरं उपेक्षितच? प्रश्न पडलाय तिला, उत्तर काही सापडेना. जीवनात बांधते संसाराचे धागेदोरे, कुटुंबातील व्यक्तींवर प्रेम करते जीवापलीकडे, तरीही ती अजूनही का बरं उपेक्षितच? प्रश्न पडलाय तिला, उत्तर काही सापडेना. आयुष्यभर करते काबाड कष्ट, सरते शेवटी होते बुद्धिभ्रष्ट, तरीही अजूनही ते का बरं उपेक्षितच? प्रश्न पडलाय तिला, उत्तर काही सापडेना. स्त्रियांसाठी कायदे केले सरकारने, पाळले जातात का ते पुरुष जातीकडून नेटाने? तरीही ती अजूनही का बरं उपेक्षितच? प्रश्न पडलाय तिला, उत्तर काही सापडेना. महिला दिनी आठवण तिच्या दातृत्वाची, किंमत आहे का तिच्या कर्तृत्वाची? तरीही ती अजूनही का बरं उपेक्षितच? प्रश्न पडलाय तिला, उत्तर काही सापडेना. कधी संपेल ही वेडी उपेक्षांची, पुरुषांप्रमाणे मिळेल का संधी स्त्रीला समानतेची? प्रश्न पडलाय तिला, उत्तर काही सापडेना. धन्यवाद. नमस्कार, मी सौ किरण रवी हटवार. सर्वप्रथम युवा रंगतरंग या चॅनेलची मी आभारी आहे, ज्यांनी आमच्यासारख्या नवकवींना हा स्टेज दिला आहे. स्पर्धेतला विषय आहे ती अजूनही उपेक्षितच, यावर आधारित
ही माझी कविता रचली आहे, जिचं नाव आहे स्त्री पुरुष समानता. स्त्री पुरुष समानता ऐकलं का? म्हणे स्त्री पुरुष समानता ह्या तर नुसत्याच तोंडाच्या बाता. आणि म्हणे स्त्री पुरुष समानता पुरातन काळापासून रीतच ही न्यारी. पुरातन काळापासून रीतच ही न्यारी, अजूनही जागा तीच आहे हो तिची. महिन्यातील 4 दिवस अस्पृश्य असते ती. महिन्यातील 4 दिवस अस्पृश्य असते ती. बाहेर वरांड्यातच झोपते होती. शिवता कुणाला होतो घरभर बोभाटा. शिवता कुणाला होतो घरभर बोभाटा. आणि म्हणे स्त्री पुरुष समानता. स्त्री पुरुष करतात बरोबरीने काम. ऐकलं का? स्त्री पुरुष करतात बरोबरीने काम. पण कधी विचार केलाय का? मिळतो काय हो तिला तिचा मान? कुठेही जा, कुठेही जा होतो तिचा अवमान. पदोपदी होते तिची अवहेलना. पदोपदी होते तिची अवहेलना. आणि म्हणे स्त्री पुरुष समानता. ऑफिसात बसताना वाटे तिला हो लाज. ऑफिसात बसताना वाटे तिला हो लाज. 4 चौघांच्या मस्करीने जाते खाली हो तिची मान. मातब्बर साहेबांपुढे टिकणार काय होती? मातब्बर साहेबांपुढे टिकणार काय होती? हीच काय हो आजची स्त्री? दिवस रात्र राब राब राबते ती. दिवस रात्र राब राब राबते ती. कधी आई, कधी बहीण, कधी बायको, कधी मैत्रीण ती. स्त्री म्हणजे निव्वळ वस्तू उपभोगाची. रक्तात भिनली आहे हीच भिनली आहे हीच धारणा. रक्तात भिनली आहे हीच धारणा. आणि म्हणे स्त्री पुरुष समानता. घरातही तेच आणि बाहेरही तेच. घरातही तेच आणि बाहेरही तेच. नशिबी तिच्या आणखी काय सत्य आहे हेच. गाव तिथे गावठाण हे काही खोटं नाही. गाव तिथे गावठाण हे काही खोटं नाही. स्त्री जन्म घेऊन गुन्हा केला जणू काही. निर्भया गेली गेली अंकिता. निर्भया गेली गेली अंकिता. आता तरी थांबेल काय हो ही अमानुषता. आता तरी थांबेल काय हो ही अमानुषता. आणि म्हणे स्त्री पुरुष समानता. कसलं काय आणि कसलं काय, अजूनही तीच अवस्था तिच्या नशिबी आहे. कसलं काय आणि कसलं काय, अजूनही तीच अवस्था तिच्या नशिबी आहे. चूक कुणाचीही असो, दोष कुणाचाही असो, खापर फोडले जाते तिच्याच नावी. आता तरी थांबेल काय हो तिची उपेक्षा. आता तरी थांबेल काय हो तिची उपेक्षा. आणि म्हणे स्त्री पुरुष समानता. म्हणे स्त्री पुरुष समानता. धन्यवाद. नमस्कार, मी गौरव राजेंद्र लष्करे, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. या ठिकाणाहून मी आज आपल्यासाठी एक कविता घेऊन आलो आहे. त्या कवितेचं नाव आहे बळीराजा. आणि खरंच या महाराष्ट्रातल्या बळीराजाचा विचार करत असताना आज मला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात, ज्यांनी या खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला. अरे हा राजा छत्रपती नाही झाला तरी चालेल, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पिकाच्या देठालाही कोणाचा हात लागता कामा नये, ही भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती. आणि या गोष्टीचा विचार करत असताना आज मला एक कविता सुचली आणि ती कविता आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो. त्या कवितेचं नाव आहे बळीराजा. बळीराजा. ऐक ना भावा, थोडं माझं ऐक ना. चल देऊ महाराष्ट्राच्या बळीराजाला मान. तो देतोय ना महाराष्ट्राला साथ. देऊ ना त्याच्या फाटक्या सदराला मान. तो देतोय ना महाराष्ट्राला साथ. भावा थोडं ऐक ना, भावा थोडं ऐक ना. देऊ ना त्याच्या पिकाला मान. तो देतोय ना महाराष्ट्राला साथ. देऊ ना त्याच्या बैलगाड्या शर्यतीला मान. तो देतोय ना महाराष्ट्राला साथ. देऊ ना त्याच्या शेतमालाला भाव. तो देतोय ना महाराष्ट्राला वाव. भावा कधी विचार केला, भावा कधी विचार केला, त्याने जर शेतीच लॉकडाऊन केली तर काय खाईल महाराष्ट्र. अरे उपाशीच राहील. म्हणून तर म्हणतोय भावा चल देऊ महाराष्ट्राच्या बळीराजाला मान. भावा चल देऊ महाराष्ट्राच्या बळीराजाला मान. अरे ज्या वेळेस करोनानं महाराष्ट्राला वेढलं होतं, ज्या वेळेस करोनानं महाराष्ट्राला वेढलं होतं, तेव्हा शेतात फक्त बळीराजाचा नांगर चालू होता. म्हणून महाराष्ट्र उभा होता. म्हणून
महाराष्ट्र उभा होता. मग चल भावा देऊ महाराष्ट्राच्या बळीराजाला मान. मग चल भावा देऊ महाराष्ट्राच्या बळीराजाला मान. तो देईल मरेपर्यंत या महाराष्ट्राला साथ. तो देईल मरेपर्यंत या महाराष्ट्राला साथ. मग भावा चल देऊ महाराष्ट्राच्या बळीराजाला मान. भावा चल देऊ महाराष्ट्राच्या बळीराजाला मान. धन्यवाद. माझे नाव काशीनाथ घडोले, टेमघर रोहा रायगड. कवितेचे शीर्षक पाऊस. चांग भलं र चांग भलं, पावसाच्या नावानं चांग भलं. चांग भलं र चांग भलं, पावसाच्या नावानं चांग भलं. नदी नाल्यांना पाणी भरू दे, शेतात वाहू दे जळ. नदी नाल्यांना पाणी भरू दे, शेतात वाहू दे जळ. चांग भलं र चांग भलं, पावसाच्या नावानं चांग भलं. एरे एरे पावसा सरीवर सरी, एरे एरे पावसा सरीवर सरी. वण वण जीवनाची दूर आता करी, वण वण जीवनाची दूर आता करी. चातकवानी वाट पाहतो भरू दे ओंजळ. चातकवानी वाट पाहतो भरू दे ओंजळ. चांग फल र चांग फल, पावसाच्या नावानं चांग फल. चांग फल र चांग फल, पावसाच्या नावानं चांग फल. शेतकरी एकटक नभाकडे पाहतो, शेतकरी एकटक नभाकडे पाहतो. ढग पाहुनी यामनी सुखावून जातो, ढग पाहुनी यामनी सुखावून जातो. बरसुनी जावे नको रे धावा धाव पळापळ, बरसुनी जावे नको रे धावा धाव पळापळ. चांग भल र चांग भल, पावसाच्या नावानं चांग भल. रास्त मागणे माझे प्रमाण मानी, रास्त मागणे माझे प्रमाण मानी. ओला सुका दुष्काळ नको अशी करणी, ओला सुका दुष्काळ नको अशी करणी. स्वप्नपूर्ती संसाराची तुझ्या हाती खेळ, स्वप्नपूर्ती संसाराची तुझ्या हाती खेळ. चांग भल र चांग भल, पावसाच्या नावानं चांग भल. चांग भल र चांग भल, पावसाच्या नावाने चांग भल. हिरवा शालूने सोनी धरणी नव्या नवरीवाणी नटते, हिरवा शालूने सोनी धरणी नव्या नवरीवाणी नटते. पाहून या रूपतीचे माझे मन आनंदित होते, पाहून या रूपतीचे माझे मन आनंदित होते. पक्षी गाती गीत तुझे कार्यान मोल, पक्षी गाती गीत तुझे कार्यान मोल. चांग भल र चांग भल, पावसाच्या नावानं चांग भल. चांग भल र चांग भल, पावसाच्या नावानं चांग भल. नमस्कार, माझं नाव किरण गजानन हिवरकर, राहणार मंगरूळ, जिल्हा वर्धा. इथून मी आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे झिमिर झिमिर पाऊस. रोवनाच्या घाती पाण्या झिमिर झिमिर ये, पाण्या झिमिर झिमिर ये. झाडीतल्या बांध्या माझ्या भिजवून दे रे, बांधा भिजवून दे. रोवनाच्या घाती पाण्या झिमिर झिमिर ये, पाण्या झिमिर झिमिर ये. झाडीतल्या फांद्या माझ्या भिजवून दे रे, फांद्या भिजवून दे. चिखलात पायवर डोहीवर मोऱ्या, चिखलात पायवर डोहीवर मोऱ्या. नको फसनात पाय चाल धुऱ्या धुऱ्या, नको फसनात पाय चाल धुऱ्या धुऱ्या. बाईच गाणं जरा ऐकून घे रे, जरा ऐकून घे. झाडीतल्या फांद्या माझ्या भिजवून दे रे, माझ्या भिजवून दे. झाडी झडी ये पाण्या थांबत तुझी गाडी, झाडी झडी ये पाण्या थांबत तुझी गाडी. धानाचा हा मुलूक रे हाती बैल जोडी, धानाचा हा मुलूक रे हाती बैल जोडी.
फन चाले तिच्या पुढं उतरत ये रे, फन चाले तिच्या पुढं उतरत ये रे, झाडीतल्या फांद्या माझ्या भिजवून दे रे, झाडीतल्या फांद्या माझ्या भिजवून दे रे, घाई घाई हात चाले पाय भिजलेले, घाई घाई हात चाले पाय भिजलेले, पाळण्यात बाळ आहे तिचे निजलेले, पाळण्यात बाळ आहे तिचे निजलेले, काळजाची कळ तिच्या समजून घे रे, काळजाची कळ तिच्या समजून घे रे, पाण्या समजून घे रे, झाडीतल्या फांद्या माझ्या भिजवून दे रे, रोवनाच्या घाती पाण्या झिमिर झिमिर ये, पाण्या झिमिर झिमिर ये, झाडीतल्या फांद्या माझ्या भिजवून दे रे, पाण्या भिजवून दे, पाणी हिरव्या दाटशी येशी काळ्या मातीतून, पाणी हिरव्या दाटशी येशी काळ्या मातीतून, पाहे ती वळून येशी तिच्या डोळ्यातून, पाहे ती वळून येशी तिच्या डोळ्यातून, माणूस ओढशी मरणाच्या दारातून, माणूस ओढशी मरणाच्या दारातून, पाणी झिमिर झिमिर ये, जरा झिमिर झिमिर ये, रोवनाच्या घाती पाण्या झिमिर झिमिर ये, पाण्या झिमिर झिमिर ये, झाडीतल्या फांद्या माझ्या भिजवून दे रे, जरा भिजवून दे, जरा झिमिर झिमिर ये, पाण्या झिमिर झिमिर ये. धन्यवाद. मनपूर्वक नमस्कार. मी विशाल लक्ष्मण नंदागौरी, जिल्हा अकोला, आपल्यासमोर एक प्रेमभंगावर आधारित गेय स्वरूपातली कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे तुझा शोना तुझा पिल्लू. तुझा शोना तुझा पिल्लू मला दुसरीच्या कवेत दिसला, तुझ्या प्रेमाचा डाव है फसला. तुझा शोना तुझा पिल्लू मला दुसरीच्या कवेत दिसला, तुझ्या प्रेमाचा डाव है फसला. दिवस रात्र कॉलवर नुसता येड्यासारखा बोलतो, दिवस रात्र कॉलवर नुसता येड्यासारखा बोलतो. केलं नसेल कोणी इतकं प्रेम तुझ्यावर करतो, केलं नसेल कोणी इतकं प्रेम तुझ्यावर करतो. तुझ्यासोबत बोलायला रात्रभर जागतो, तुझ्यासोबत बोलायला रात्रभर जागतो. आणि रात्रभर जागलो म्हणून दिवसभर झोपतो, रात्रभर जागलो म्हणून दिवसभर झोपतो. तुझ्या नजरेचा नशा आहे कसला, तुझ्या प्रेमाचा डाव आहे फसला. तुझा शोना तुझा पिल्लू मला दुसरीच्या कवेत दिसला, मला दुसरीच्या कवेत दिसला. दिसली तू की मनामध्ये हुरहुर माझ्या होते, दिसली तू की मनामध्ये हुरहुर माझ्या होते. आणि पाहून तुझा फिगर राणी जो तो फिदा होते, पाहून तुझा फिगर राणी जो तो फिदा होते. याचे त्याचे कोणाकोणाचे मी भांडण विकत घेऊ, याचे त्याचे कोणाकोणाचे मी भांडण विकत घेऊ. आणि तुझ्यासाठी राणी मी ग किती मार खाऊ, तुझ्यासाठी राणी मी ग किती मार खाऊ. माझ्या हड्डीचा चुरा त्यांनी पिसला, तुझ्या प्रेमाचा डाव आहे फसला. तुझा शोना तुझा पिल्लू मला दुसरीच्या कवेत दिसला, मला दुसरीच्या कवेत दिसला. आता तू है नंतर ही है मग तिचाही नंबर लागते, आता तू है नंतर ही है मग तिचाही नंबर लागते. सगळीकडे बॉयफ्रेंड तुझा प्रेमाचं उत्तर मागते, सगळीकडे बॉयफ्रेंड तुझा प्रेमाचं उत्तर मागते. चॅटिंग करते डेटिंग वर नेते मस्त सेटिंग लावते, चॅटिंग करते डेटिंग वर नेते मस्त सेटिंग लावते. आणि रोमॅन्टिक असेल पिक्चर तर मग बिग सिनेमात धावते, रोमॅन्टिक असेल पिक्चर तर मग बिग सिनेमात धावते. त्याले लफड्याचं भूत आहे ढसला, तुझ्या प्रेमाचा डाव आहे फसला. तुझा शोना तुझा पिल्लू मला दुसरीच्या कवेत दिसला, मला दुसरीच्या कवेत दिसला. दोघे तिघीनं याले मग चांगलंच होतं छापलं, दोघे तिघीनं याले मग चांगलंच होतं छापलं. म्हणे माझ्यावर प्रेम करतो मग ब्रेकअप कुणाशी झाला,
माझ्यावर प्रेम करतो मग ब्रेकअप कुणाशी झाला आणि खरं खरं सांग बाबू तू विषय कुणाचा केला आणि खरं खरं सांग बाबू तू विषय कुणाचा केला मग सगळे ब्रेकअप ह्याचे मग एकाच दिवशी झाले सगळे ब्रेकअप ह्याचे मग एकाच दिवशी झाले आणि मॅटावानी करे नुसता काही समजे नाही आले मॅटावानी करे नुसता काही समजे नाही आले त्याने चेहऱ्यावर मुखवटा नेसला तुझ्या प्रेमाचा डाव है फसला तुझा शोणा तुझा पिल्लू मला दुसरीच्या कवेत दिसला तुझ्या प्रेमाचा डाव है फसला. मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार, मी गोपाळ राजेंद्र बागुल. चिंतनाच्या वाटा या विषयावरती मी माझी स्वरचित कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे चिंतनाच्या वाटा. वाट ही पावलांनी चालावी लागते, ओठांनी नाही. जरी भाजले गेलेत पाय रक्ताळतील पाय, तरी मात्र मदाळ शब्दांनी प्रसावी वेदना. जरी एखादी मधमाशी चावली डोळ्याला, तरी ठेवू नये रात्रभर काटा तिचा, देऊ नये डंख मनाला सदा सर्व काळ. वाटेला आकार नसतो, गंध असतो गुलाबाचा, गंध असतो पिंपळाचा. वाटेला आकार नसतो, गंध असतो गुलाबाचा, गंध असतो पिंपळाचा. हो, थोडा जास्तच वेळ लागतो गुलाबाकडून पिंपळाकडे जाण्यासाठी. हो, थोडा जास्तच वेळ लागतो गुलाबाकडून पिंपळाकडे जाण्यासाठी. बुद्ध स्मित अस्तित्वावर कलाम करण्यासाठी. अन चिंतनाच्या वाटेवर ठेवलेल्या दंगली, भांडणे, अरे तुरे कारेच्या वडांगा काट्याकुट्या उचलण्यासाठी. अन चिंतनाच्या वाटेवर ठेवलेल्या दंगली, भांडणे, अरे तुरे कारेच्या वडांगा काट्याकुट्या उचलण्यासाठी. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सुदर्शन वालेकर, जिल्हा बीड. कवितेचं शीर्षक आहे बळीराजा. कधीतरी ढगाचा गडगडाट येतो कानी, कधीतरी ढगाचा गडगडाट येतो कानी. आतुरलेल्या जीवाला मिळत नाही पाणी, आतुरलेल्या जीवाला मिळत नाही पाणी. चाल चाल नेसतो तेच जुने कपडे फाटके, चाल चाल नेसतो तेच जुने कपडे फाटके. अनवाणी पायांनी सहन करतो मातीचे चटके, अनवाणी पायांनी सहन करतो मातीचे चटके. अहो लाख किंमत असते तुमच्या पेनाच्या एका रेगाला, अहो लाख किंमत असते तुमच्या पेनाच्या एका रेगाला. कवडीची किंमत उरली नाही माझ्या बळीराजाच्या पायातल्या भेगाला, कवडी किंमत उरली नाही माझ्या बळीराजाच्या पायातल्या भेगाला. धान्य पुरवतो सगळ्यांना करीत नाही जात आणि पात, धान्य पुरवतो सगळ्यांना करीत नाही जात आणि पात. कृषीप्रधान देशात मात्र होतोय त्याचाच घात, कृषीप्रधान देशात मात्र होतो त्याचाच घात. सरकार पण थेट काळजावर घालतंय घाव, सरकार पण थेट काळजावर घालतंय घाव. कष्टाने पिकवलेल्या मालाला देत नाही योग्य भाव, कष्टाने पिकवलेल्या मालाला देत नाही योग्य भाव. 1000 करोड घेऊन माल्या विदेशात मजेत फिरतो, 1000 करोड घेऊन माल्या विदेशात मजेत फिरतो. आणि राबणारा शेतकरी माझा उपाशी मरतो. पैसे टेकण्याआधी सावकार अंगठा मागतो, इथे पैसे टेकण्याआधी सावकार अंगठा मागतो. पोराच्या शिक्षणासाठी त्याला काळ्या मातीचाच सौदा करावा लागतो, पोराच्या शिक्षणासाठी त्याला काळ्या मातीचाच सौदा करावा लागतो. लेकीच्या लग्नासाठी कर्ज काढावंच लागतं, लेकीच्या लग्नासाठी कर्ज काढावंच लागतं. व्याज भरून भरून शेवटी फासावर चढावंच लागतं, व्याज भरून भरून शेवटी फासावर चढावंच लागतं. धन्यवाद. नमस्कार, मी प्रकाश सावळे कविता सादर करतोय. होय तीच ती. पिचलेल्या समाजाकडून खचलेली ती, जाणीवपूर्वक स्वाभिमान विकलेली ती. पिचलेल्या समाजाकडून खचलेली ती, जाणीवपूर्वक स्वाभिमान विकलेली ती. परिस्थितीने झुकविल्या दारिद्र्याच्या नांग्या, परिस्थितीने झुकविल्या दारिद्र्याच्या नांग्या. देह बाजारात अब्रूच्या चिंध्या उडवून घेणारी. होय तीच ती. पुरुषप्रधान संस्कृतीत तिने मूल्य तिचं मिळविलं, दमडी घेऊन स्वतःला पायाखाली तुळविलं. पुरुषप्रधान संस्कृतीत तिने मूल्य तिचं मिळविलं, दमडी घेऊन स्वतःला पायाखाली तुळविलं. वेदनाहीन होऊन दुःख सारच गिळलं, वेदनाहीन होऊन दुःख सारच गिळलं. हवसेच्या गर्तेतलं अनावर भक्ष कवटाळणारी. होय तीच ती. स्वयंघोषित इज्जतदारांची तिला द्वेष नजर भिडते.
हिनत्व दुःखाची जाण तिची तिलाच कळते. स्वयंघोषित इज्जतदारांकडून तिला द्वेष नजर भिडते. हिनत्व दुःखाची जाण तिची तिलाच कळते. आशा बीजापोटी ती फळांसाठीच तर झटते. आशा बीजापोटी ती फळांसाठीच तर झटते. कृत्य करून नीच मुलांना उच्च शिकवणारी होय तीच ती. आणि आता हे शेवटचं कडवं अतिशय महत्वाचं. म्हणजे म्हणतात की दगडाला पाजर फुटते, तशागतच माणसांना सकारात्मक बुद्धी फुटावी या हेतूने. रुजवा प्रबोधन तिच्यात पडतील प्रकाश किरण. रुजवा प्रबोधन तिच्यात पळतील प्रकाश किरण. क्षणिक सुखाशिवाय असतं तिचंही रे जगणं. रुजवा प्रबोधन तिच्यात पडतील प्रकाश किरण. क्षणिक सुखाशिवाय असतं तिचंही रे जगणं. बदल नैसर्गिकच जाणा तुम्ही हे शिकणं. बदल नैसर्गिकच जाणा तुम्ही हे शिकणं. मुक्त होऊन सर्वार्थानं गरुड झेप घेणारी. मुक्त होऊन सर्वार्थानं गरुड झेप घेणारी होय तीच ती. धन्यवाद. मी सागर संजय बारटक्के. सर्वप्रथम महाराष्ट्राचा महाकवी या काव्यस्पर्धेत माझी टॉप 20मध्ये निवड करण्यात आली त्याबद्दल संयोजकांचे आणि परीक्षकांचे आभार मानतो आणि माझ्या कवितेस सुरुवात करतो. माझ्या कवितेचे नाव आहे बळीराजा. या करोनाच्या महामारीत खरा उपयोगी ठरलेला राजा म्हणजेच बळीराजा. बोल क्या त्या बाहुल्यांचा खेळ आता फार झाला. राबणाऱ्या बळीराजाचा भुईलाच का भार झाला. बोल क्या त्या बाहुल्यांचा खेळ आता फार झाला. राबणाऱ्या बळीराजाचा का भुईलाच भार झाला. पेरले ते बी बियाणे दाणे पिलांच्या चोचीमधले. तुकडा मोडताना शिळ्या भाकरीचा घामासंगे अश्रू पडले. त्या शिळ्या भाकरीच्या पायी आयुष्यातही अंधार झाला. बोल क्या त्या बाहुल्यांचा खेळ आता फार झाला. राबणाऱ्या बळीराजाचा का भुईलाच भार झाला. अंगणात निजताना राती चंद्रकोरही भासे विळ्यासारखी. अनंत कष्ट तरीही लेकरे झाली पितृछायेस पारखी. फसव्या त्या योजनांचा शेतकऱ्यांवर प्रहार झाला. बोल क्या त्या बाहुल्यांचा खेळ आता फार झाला. राबणाऱ्या बळीराजाचा का भुईलाच भार झाला. पिकवलं आम्ही धान्य एवढं अन फुकटात खरीदतो तो दलाल. गरीब चेंगरतो लाचारीने अन शासन म्हणतं जिथं कोबरं तिथं गुलाल. हुंदक्यांचा आवाज आता येणार नाही कारण काळजातच वार झाला. राबणाऱ्या बळीराजाचा भुईलाच भार झाला. बोल क्या त्या बाहुल्यांचा खेळ आता फार झाला. कुटुंबासाठी लाचार बनलोत जरी वणवा उरी पेटला. 2 हात करायची ताकद संपली म्हणून गळफास आम्ही घेतला. अनुदानाचे फसवे धोरण तुमचा सर्व भ्रष्टाचार समजला. बोल क्या त्या बाहुल्यांचा खेळ आता फार झाला. राबणाऱ्या बळीराजाचा का भुईलाच भार झाला. खचला जगण्याचा धीर सारा तरी नाही कळली तुम्हा आमची व्यथा. रोज सकाळी निवांत वाचता बळीराजाच्या मरणाची कथा. करोनाच्या महामारीतही बळीराजाची किंमत विचारा तुमच्या पैशाला. राबणाऱ्या बळीराजाचा का भुईलाच भार झाला. बोल क्या त्या बाहुल्यांचा खेळ आता फार झाला. राबणाऱ्या बळीराजाचा का भुईलाच भार झाला. का भुईलाच भार झाला. धन्यवाद. नमस्कार, मी प्रीतम सरग. अंतिम फेरीसाठी कविता सादर करतोय, ती उपेक्षितच आहे. मुलीचा जन्म नको या शब्दाने कहर केला. मुलीचा जन्म नको या शब्दाने कहर केला. मायेनेही मातृत्व सोडले, हंबरडा आसवाचा तिनेही केला. मास्तर तुम्ही रोवलेलं स्त्री पुरुष समानतेचं रोपटं मेलं. मास्तर तुम्ही रोवलेलं स्त्री पुरुष समानतेचं रोपटं मेलं. स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या त्या प्रियंका आणि अंकिताला त्यांनी भररस्त्यात पेटवलं. रात्रीच्या अंधारात चालताना तिचा पाठलाग करते एक दृष्ट सावली. रात्रीच्या अंधारात चालताना तिचा पाठलाग करते एक दृष्ट सावली. मग घडते एक निर्भया. जबरदस्तीचे होतात प्रयत्न आणि तिने विरोध केला तर फेकतात तिच्यावर ऍसिडची पातली. तिने एल्गार केला तर तिला चूप केलं जातं.
तिने एल्गार केला तर तिला चूप केलं जातं. या अन्यायामुळेच ती घरात फिरवीत राहते जातं. मग यामुळे मला प्रश्न पडतो की स्त्री हे आहे का भरड धान्य आणि हे समाज म्हणजे काय जातं. ती नेहमी भाषणात किंवा लेखात असते शक्ती किंवा सबला पण वास्तविक जीवनात ती आजही आहे अबला. वैश्य म्हणून तिचा वापर करता तुम्ही आणि रांडा म्हणूनही तुम्ही संबोधतात. तिला तुम्ही संबोधतात. चारित्र्याची अग्निपरीक्षा सीता आजही देते. तो राम तिच्याकडे चारित्र्य म्हणूनही बघते. पुरुष प्रधान संस्कृती ती आजही छळली जात आहे. अन्याय अत्याचार सहन करण्याचा ठेका काय या संस्कृतीने स्त्रियांकडेच दिला आहे. विविध ठिकाणी तिलाही आरक्षण आहे पण पुरुष प्रधान संस्कृतीचा तिथेही समावेश आहे. ती मागाया जाते न्यायालयात न्याय न माहित कोणता झाला न्यायालयाला आजार. पण ढोंग म्हणून तिच्या प्रश्नावर नेहमीच होते संसदेत बाजार. या देशात नवरात्रीत देवीची आराधना होतात. देशात नवरात्रीत देवीची आराधना करतात. घरी गेल्या लगेच घरच्या लक्ष्मीवर मारझोड देखील करतात. मग तिचं शिकणं तिचं शहाणं होणं हे समाजाच्या डोळ्यात खुपते. म्हणून पुरुष प्रधान संस्कृती तिच्यावर सर्याम थुकते. अहो तिला हे सुंदर जग बघायचं आहे. तिलाही या जगात मुक्तपणे वावरायचं आहे आणि आत्मनिर्भर व्हायचं आहे. पण तिला हे सर्व करू दिलं जात नाही. तिच्यावर असे सामाजिक बंधने लादल्या जाते जे तिला अजिबात आवडत नाही आणि तिला अशी जीवन पद्धती जगायला लावतात जी जीवन पद्धती ती कधीच निवडत नाही. पण बस आता ती कित्येक वर्षापासून उपेक्षितच आहे. या अन्यायाची वाचा फोडण्याची गरज आज आहे. लहानपणीपासून जगत असलेल्या पुरुष प्रधान संस्कृतीचा वाचा तिला फोडायचाच आहे. तिलाही आकाशात भिडायचंच आहे. अबला नाही तर सबलाच तिला व्हायचं आहे. नेहमी उपेक्षित म्हणून बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन तिला आता बदलायचा आहे. धन्यवाद. नमस्कार, मी स्पर्धक तुषार पुष्पदीप सूर्यवंशी. स्पर्धेच्या दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्यापुढे कविता मांडतोय. कवितेचं शीर्षक आहे बळीराजा. मुठभर गव्हासाठी मौताचं तुझं आयुष्य आणि आज घागर पुसताना तुझ्या पिळवणुकीची. स्वतःच्या खाली दाबलेत लाखो गव्हांचे दाणे. राशन दुकान, गव्हाचा पिझ्झा, कृषीमंत्र्यांच्या रूपात इथल्या आजी आजोबांच्या रूढी परंपरांनी. केळी उगवणारा राजा तू, तुझ्या पित्तराला केळीचं पानही मिळत नाही. तुझ्या पित्तराला केळीचं पानही मिळत नाही. पित्तर सनातन व्यवस्थेचं आणि परंपरा ही त्यांचीच. पित्तर म्हणजे पुरणाची पोळी, रसोई, भात, कुरडाई, पापड आणि गोडधोडही बनवलं जातं मृत्यूच्या दिवसाला. याच पित्तरांनी बनवलंय बळीराजाला कावडा. तोही येत नाही गोडधोडाच्या वासाने. त्यालाही दाखवावे लागतात त्याचे शोक, दारू, बिडी, तंबाखू आणि मग फक्त शिवून जातो माझा बाप बळीराजा. तो शिवतो फक्त अन्नाला आणि आठवण करून जातो त्या शिवाशिवीची. आम्हाला घरात प्रवेश नव्हता. ज्या घराच्या भिंती आमच्या रक्ताने उभा राहिल्या. रस्त्यावर आमच्या सावलीचा विटाळ. आम्हाला पाण्याचा अधिकार नाही. घागरीत तुझ्या शेताचं पाणी आणि त्याच घागरीने केलंय विषाचं पाणी. पित्तराला तुझ्या पुजावी लागते घागर आणि आठवण करून जाते त्या विटाळाची घागर. ज्या घागरीला आम्हाला शिवण्याचा अधिकार नाही त्याच घागरीने घेरा मारावा लागतोय तुझ्या प्रेताला. माझा बाप बळीराजा कावळा बनून तर येतो, परंतु तो दुसऱ्याच्या धाब्यावर जाऊन दुसऱ्याचा बाप कसा बनतो. माझ्या बापानं कधी दुसऱ्याची पायरी चढली नाही आणि त्याची स्वतःची पायरी देखील तयार झाली नाही. कर्जाच्या पायऱ्या चढत चढत फासाला लटकूनच माझा बाप थांबला. आणि आज कावडा बनून आलेला माझा खोटा बाप
त्याच फासाच्या झाडावर जाऊन बसला आणि पुन्हा आठवण झाली त्या फासाला लटकलेल्या माझ्या बळीराजाची आणि पुन्हा आठवण झाली फासाला लटकलेल्या त्या माझ्या बळीराजाची. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक गणपती पाटील आपल्यासमोर सादर करत आहे माझी कविता बळीराजा. महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं वास्तवदर्शी चित्रण करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. सादर करत आहे बळीराजा. राजा राजा म्हणतात ना सारे, मग माझ्या नशिबी का येतात एकजूट करतात छळणारे. राजा राजा म्हणतात ना सारे, मग माझ्याच नशिबीच का एकजूट करतात छळणारे. गारहाने ऐकून बरसे नभामधून वरून राया, गारहाने ऐकून बरसे नभामधून वरून राया. कष्ट करून झिजून जाई माझी संपूर्ण काया. कष्टाची त्या माझ्या चीज होईल का रे, पिकवलेल्या धान्याचा मोबदला मिळेल ना रे. कृषीप्रधान देश माझा तरी बळीराजाचे होतात हाल, कृषीप्रधान देश माझा तरी बळीराजाचे होतात हाल. सारी कमाई घातली भुईमध्ये अन झालोय मी कंगाल, सारी कमाई घातली भुईमध्ये अन झालोय मी कंगाल. सावकारी कर्जाच्या ओझ्याखाली जीव माझा गुदमरतो, सावकारी कर्जाच्या ओझ्याखाली जीव माझा गुदमरतो. हमी भाव देईल सरकार अशी सतत वाट मी पाहतो, अशी सतत वाट मी पाहतो. इकडे आड तिकडे विहीर, इकडे आड तिकडे विहीर अशी होती माझी अवस्था. दुष्काळी ऊन असो वा अति पावसाळा, जगतो शेतकरी खात खासता, जगतो शेतकरी खात खासता. रोज मरे त्याला कोण रडे अशीच आहे आमची परिस्थिती, रोज मरे त्याला कोण रडे अशीच आहे आमची परिस्थिती. आमच्या पॅकेजच्या जीवावर भल्या भल्याने उभारले इमले अन इमारती. सारे क्लेश साऱ्या साडेसाती एकत्र येतात आमच्या वाटी, सारे क्लेश साऱ्या साडेसाती एकत्र येतात आमच्या वाटी. राब राबून पिकवतो धान्य आम्ही फक्त लोकांच्या पोटासाठी, राब राबून पिकवतो धान्य आम्ही फक्त लोकांच्या पोटासाठी. आमच्या विना कसे राहतील कोणी जिंदा, आमच्या विना कसे राहतील कोणी जिंदा. म्हणून तर म्हणतात ना आम्हाला साऱ्या जगाचा पोशिंदा, म्हणून तर म्हणतात ना आम्हाला साऱ्या जगाचा पोशिंदा. जगाच्या पोशिंद्याला आता गरज नाही कोण्या मदतीची, जगाच्या पोशिंद्याला आता गरज नाही कोण्या मदतीची. काना आतुरले शेतकरी राजाचे ऐकण्या हाक आपुलकीची, काना आतुरले शेतकरी राजाचे हाक ऐकण्या आपुलकीची. धन्यवाद.